नाशिक अमरावतीनंतर आता अकोला लव्ह जिहादच्या घटनेनं हादरलाय। विवाहित मुस्लिम तरुणानं गेमिंग ॲपवरून तरुणींशी ओळख वाढवली आणि त्यानं हरियाणातील तरुणीला अकोल्यात आणलं। तिला तब्बल 5 दिवस घरात डांबून ठेवलं। कल्याण पोलिसांनी तरुणीची सुटका केली, आरोपीला ताब्यात घेतले। जमीर झहिरुद्दीन काझी असं आरोपीचं नाव। विश्व हिंदू परिषदेनं लव्ह जिहादचा आरोप त्याच्यावर केलाय। त्या मुलीचं असं म्हणणं आहे की एक गेमिंग ॲप आहे, त्या ॲपच्या द्वारे तिची ओळख झाली। ओळख मग आम्ही चॅटिंग करत होतो आणि चॅटिंगचं रूपांतर मैत्रीमध्ये झाली। ती मुलगी स्वतःहून इथे अकोल्याला आली। ती मुलगी घरून निघून गेल्यामुळं तिथे जी तक्रार झाली, त्या तक्रारीवरून तिथं जो एफ आय आर दाखल झाला, त्या एफ आय आरवरून इथे तिचा भाऊ इथे आला होता आणि त्या पोलिसांशी सुद्धा आम्ही संपर्क केलेला आहे। ते पोलीस सुद्धा या ठिकाणी आता अकोल्यासाठी येत आहेत। की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला, तर त्या मुलीसोबत काय घडलं, त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला, तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे, तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करतायत, तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे। आणि सोशल मीडियातून ती संपर्कात आली आहे।